नमस्कार, मी विकास मेरगणे. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुधा घारे यांनी आता पक्षप्रवेशाचा अर्थात त्यांचा राजीनामा जो आहे नामंजूर करण्यात आलेला आहे आणि आता जोरदार शक्ती प्रदर्शन राजीनामा नामंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली सभा ती आहे ती पार पडत आहेत आणि या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, झिरवळ आहेत, आदिती तटकरे आहेत, बाकीचे मग कर्जत पासून ते रायगडापर्यंत जिल्हाध्यक्ष वगैरे हे सगळे प्रोटोकॉल प्रमाणे असतील. त्यामुळे सुधा घारेंच्या नेतृत्वाखाली ही खूप मोठी सभा होते आहे आणि सभेला जोरदार शक्ती प्रदर्शन हे जे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न सुधा घारे करणार आहेत. सुरेश लाडांना दाखवणार आहेत, थोरवेंना दाखवणार आहेत, मग विरोधकांना दाखवणार आहेत की सुधा घारेंची राजकीय ताकद कधी. मी जरी कमी मतांनी पडलो असलो, माझ्या काही समजा साथीदारांनी असेल किंवा पहिलीच निवडणूक असल्यामुळे सुधा घारेंचं काही राजकीय रणनीती जे फसली असेल या दृष्टीने पहिली ही जी जाहीर सभा होते, याच सभेत अनेक महत्वाचे मुद्दे तटकरे काय बोलतात हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या संपूर्ण सुधा घारेंच्या शक्ती प्रदर्शनाकडे संपूर्ण जे आहे ते लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे सुधा घारे रॉयल गार्डनमध्ये जाहीर सभा घेत आहेत, जोरदार शक्तीप्रदर्शन करतायत, दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. त्यामुळे सुधा घारे नेमकी काय बोलतायत, तटकरे काय बोलतायत, आदिती तटकरे काय बोलतायत हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सुधा घारे पराभवातून सावरून मंथन करून चिंतन करून पुन्हा एकदा या निवडणुकीच्या पुढच्या ज्या येणार आहेत नगरपालिका असेल, कर्जत असेल, खोपोली आहे, माथेरान आहे, याच अनुषंगाने आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य ग्रामपंचायत या निवडणुकी पुढची तयारी सुधा घारे आपल्या शक्ती प्रदर्शनातून मी अजूनही महेंद्र थोरवेंना घाम फोडू शकतो आणि पुढचा दावेदारी मीच आहे किंवा मीच पुढचा ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येते. ज्यावेळेस सुरेश लाड सुद्धा निवडणुकीत पडले त्यावेळी तटकरेंनी मदत केली. अशाच प्रकारे आता तटकरे जे आहेत ते पुन्हा एकदा सुधा घारेंना मदत करतायत. त्यामुळे या उद्याच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. धन्यवाद.